नमस्कार पालकांनो, आज आहे 28 मार्च। आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 मध्ये जो पहिला टप्पा सुरू झाला होता ते म्हणजे शाळेची नोंदणी, जी की मागील महिन्यात सुरू झाली होती। परंतु असं सांगण्यात आलं की पहिली जी तारीख आपल्याला मिळाली होती ती 11 मार्च पर्यंतची, म्हणजे 12 मार्चला अपेक्षा होती की विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होईल, परंतु ती वाढत 18 मार्च झाली, 18 ची 22 झाली, 22 ची 25, 25 ची 27 आणि अद्यापही आपण पाहतो 28 तारीख असताना सुद्धा अजूनही कसलंच नोटिफिकेशन आरटीच्या वेबसाईटवरती दिसत नाहीये। कदाचित ते लोकही तारखा वाढून कंटाळले असतील। आपण पालक चिंतेत आहात की ऍडमिशन प्रोसेस सुरू खरंच होणार आहे का नाही, का मग आचारसंहितामुळे पुढे ढकललं जाईल, का मग खाजगी शाळाच बंद झाल्यात, नवीन नियम आल्यामुळेच आता आरटी बंदच झालाय। अशा वेगवेगळ्या बातम्या ह्या पसरत आहेत, त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम अवस्था झालेली आहे। एकीकडे ऍडमिशन्सही क्लोज होत आहेत आणि इकडे आरटीचा तर काही ऍडमिशनचा पत्ता लागत नाहीये। मग नेमकं पालकांनी काय निर्णय घ्यावा, हा जर का प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मान्य आहे विषय तसा गंभीर आहे, परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रहो, आज आहे 28 मार्च आणि आज जर आपण आरटीच्या वेबसाईटवरती भेट दिली तर ऍडमिशन प्रोसेसची जी काही पहिला टप्पा आहे तो 27 मार्चला संपणार असं सांगण्यात आलं होतं। परंतु मी सकाळपासून आरटीच्या वेबसाईटवरती वारंवार भेट दिली, तिथं तपासलं की नवीन अपडेट्स काहीतरी येतील पालकांसाठी, परंतु या पूर्ण दिवसामध्ये कसलेच अपडेट्स आलेले नाहीयेत। नवीन तारीखही वाढवून देण्यात आलेली नाही किंवा नोंदणी प्रक्रियाही सुरुवात झालेली नाहीये। तर नेमकं आपण पाहूया, उद्या आहे शुक्रवार, त्यानंतर शनिवार येतोय। जर झालंच तर उद्यापासून ऍडमिशन प्रक्रियेला सुरुवात होईल, नाहीतर ती सोमवारी म्हणजे 1 तारखेला एप्रिलमध्येच ऍडमिशनची सुरुवात होणार आहे। मग तोपर्यंत पालकांनी करायचं काय, तर पालकांना माझी एकच विनंती आहे। मागील 2 आठवड्यापासून मी व्हिडिओज बनवत आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती करतोय की तुम्ही तुमच्या पाल्याचं जे काही ऍडमिशन आहे, तुमची इच्छुक शाळा असेल, घराजवळ असेल किंवा जी तुमची इच्छा आहे की या शाळेत तुम्हाला तुमच्या पाल्याचं ऍडमिशन करवायचं आहे, तिथे तुम्ही सीट बुक करून घ्या। नॉमिनल फीस करून जेवढं कमी करण्यात येतं तेवढं कमी फीस भरून सीट बुक करून घ्या, कारण आरटीच्या नादामध्ये पाल्याचं वय वर्ष वाया जाऊ नये। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तयारीत काय राहायचं आहे, तर तयारीसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त त्याचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे। जन्माचा दाखला ओरिजिनल तुम्ही तुमच्या सोबत बाळगा, तो कागद पुरेसा आहे ऍडमिशन प्रक्रियेमध्ये फॉर्म भरण्यासाठी। तुमचा मोबाईल नंबर, जन्माचा दाखला आणि पत्ता जो काही असणार आहे अचूक, या 3-4 गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर फॉर्म भरायला कसलीच अडचण येणार नाही। जसंही ऍडमिशन प्रक्रियेचे फॉर्म्स ओपन होतील, मी पहिल्याच दिवशी एक ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, न चूक करता कसा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा त्याबद्दलही सविस्तर व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी तयार ठेवणार आहे। त्यामुळे ऍडमिशन सुरू झाले तर लगेच फॉर्म भरायची घाई करू नका। इथं काय फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वरती नाहीये, म्हणजे पहिला अर्ज भरला तर पहिला नंबर पुढे लागेल असं नाहीये। लॉटरी पद्धत आहे, ही तुम्हालाही माहिती झालेली आहे आतापर्यंत, आणि त्यामुळे व्यवस्थित न चुकता 15 ते 20 दिवसाचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे। त्या कालावधीचा पुरेपूर फायदा घ्या। ज्या काही शाळा नवीन नियमामुळे दिसत नाहीयेत, कुठल्या शाळा दिसत आहेत याचा अभ्यास करूनच तुम्ही पालकांनी फॉर्म भरावा, हीच तुमच्यासाठी विनंती आहे। आणि तुम्हाला कसलीच अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की विचारा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आरटी बद्दल नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत एकत्र मिळत राहतील। धन्यवाद।